वसंतराव काँग्रेस पक्षाकडून वसंतदादा चव्हाण यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे आणि दादांचा हा मतदारसंघ पूर्ण तालुके जे आहेत त्याच्यामध्ये आता तुम्हाला काँग्रेस पक्ष पहिलं बटन पंजा निशाणी आहे, त्याला पहिलं म्हणजे वरच्या साईडला बटन आहे, तिथे तुम्हाला बटन दाबून निवडून द्यायचं. ते आपलेच असतात आणि जे जवळचे आहेत ते आपल्याला माहितीच आहे आमदार साहेब. आणि दुसरी गोष्ट की आपल्याला कुठे करायचं आहे मतदान हे पण तुम्हाला सगळं समजलं असेल, कारण कसं सगळ्यांकडे यूट्यूब झाले आणि सगळ्याकडं पेपर आहेत, सगळेजण वाचतात आणि जवळचे जे आहेत ते मदतीला कोण येतील, दूरचे येतील की जवळचे येतील, जवळचेच येतात. म्हणून मला एवढं सांगायचं आहे की आपण काँग्रेस पक्षाला पंचाला मतदान करावं आणि आपल्या जे काय अडचणी असेल ते जवळ आहोत म्हणून आपल्या हक्कानुसार पुन्हा हे मागून घ्या, एवढंच माझं बोलते. आपला माणूस जो विकासासाठी काम करेल आणि हा काँग्रेस पक्षाला मिळाला या आपल्या माणसाला आपण निवडून देण्यासाठी आपण एकत्रित झालो आहोत, याचा मला खूप आनंद वाटतो. वसंतराव पाटील, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. काँग्रेस पक्षाचा विजय असो. देशाची परिस्थिती पाहिली तर भाजप सरकार आणि आपल्या जिल्ह्यातील सरकार, भाजप ते सगळ्या आपल्या शेतकरी सर्वसामान्य लोकांना जे काही हमीभाव आहे ते हमीभाव देत नाही. देशामध्ये राज्यामध्ये सतत 8 ते 10 महिन्यापासून आम्ही जे आरक्षणाचा लढा लढवलेला आहोत त्या लढ्याला तुटपुंजी एक शहर दाखवून किंवा काहीतरी जी.आर. देऊन ते शक्य होणार नाही असा जी.आर. देऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सलूट केलेली आहे. त्यांचा रोष म्हणून सुद्धा आम्ही सर्व मराठा समाज आज भाजपच्या विरोधामध्ये जाणार आहोत आणि त्यानंतर ते वर्षामध्ये सोन्याला भाव 32,000 होता, आज 75,000 झालेला आहे. हे सर्वसामान्य लोकांना पिळवणूक करण्याचं आणि मोठ्या धंदेवाले उद्योग लोकांना श्रीमंत करण्याचं काम हे बीजेपी सरकार करत आहे. आणि त्यानंतर दुसरा विषय म्हणजे धनंजय चव्हाण, वसंतराव दादा यांची मी भावजे आहे. मी दादांचा मतदारसंघ करत असताना देगलू, बिलोली, धर्माबाद असं करत मी आता नायगाव तालुक्यामध्ये आले. जेव्हा मी सगळ्यांना दादांना वसंतदादांना काँग्रेस पक्षाचे आहेत आणि निवडून देऊत आपण त्यांना असं म्हणत असताना मला गरजच पडत नाही आहे की काँग्रेस पक्षाला निवडून द्या असं सांगायची. प्रत्येक गावामध्ये बँड लावून आमचं स्वागत केलं जात आहे. दादांच्या मतदारसंघामध्ये फटाक्यांची बाजी मारत आहेत. यावेळेस काँग्रेस पक्ष जसा एकटा पडलेला नाही तर अख्खे पूर्ण मतदारसंघ वसंतदादांच्या मागे आहेत हे आम्हाला ते दाखवून देत आहेत. गावागावामध्ये सुरुवातीला आम्ही जात आहोत तर येणार आहेत वसंतदादांच्या प्रचारासाठी म्हणून स्वागतासाठी हार आणि फटाके घेऊन उभे आहेत. हे त्या गाववाल्यांचा एवढा प्रतिसाद चांगला पाहून आमच्या मनामध्ये आनंदाचे अश्रू तयार होत आहेत की दादा तुम्ही एकटे नाही आहात, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. लोकांच्या मनामध्ये लोकांच्या हृदयामध्ये घर केलेत वसंतदादाच्या म्हणण्याने. वसंतदादा त्यांच्या मतदारसंघात असताना ते वाड्यामध्ये त्यांनी हक्काने येत होते की हे आपलं घर आहे म्हणून सांगायला. आता पूर्ण जनताच घर झाली आहे वसंतदादांसाठी, कारण पूर्ण पब्लिक वसंतदादासाठी आम्ही तुमचे आहोत आणि आम्हाला तुमच्यात सामावून घ्या आणि आम्ही तुम्हाला भरकच्चम अशा पद्धतीने लीडनी निवडून देणार आहोत. आणि आम्ही यावेळेस कुणाचाही विचार करणार नाही, नाही पक्षाचा, नाही कुणाची हुकुमशाही आणि कुणाची जबरदस्तीने आम्ही गावामध्ये कुणी प्रचार करणार नाही. आम्ही फक्त काँग्रेस पक्षाला निवडून देणार आहोत आणि वसंतदादा चव्हाण यांनाच प्रचंड अशा पद्धतीने निवडून देणार आहोत की न भूतो न भविष्यती यश काँग्रेस पक्षाला निवडून आणून दिल्लीपर्यंत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यापर्यंत त्यांचं नाव सगळे पूर्ण मतदारसंघातले लोक नेतील असं ते स्वतः म्हणजे अभ्यास पूर्ण करूनच गावाचा सांगत आहेत. बरं, आता काय मतदारांना काय आव्हान कराल किंवा काय सांगाल ताई? मतदारांना मी एवढंच आवाहन करेल की
आपण सगळ्यांनी निवडून तर काँग्रेस पक्षाला द्यायचेच आहेत. कुणी आता म्हणतायत की वसंतदादा आमचे सोयरेच आहेत, आमचे भाऊ आहेत, आम्ही त्यांच्या घरातलेच आहोत. पण तरी पण असं म्हणजे त्यांचा प्रतिसाद असा आहे की आम्ही आव्हान करतो त्यांना की थोडक्यात मतदारांनी त्यांना निवडून येतील ही तर गॅरंटी आहे, पण भरगच्च अशा मतांनी त्यांनी निवडून यावेत अशी मी अपेक्षा करते सगळ्यांना आणि आव्हान करते की देऊयात आपण सगळ्यांनी त्यांना निवडून. 26 एप्रिलला मतदान पंजा आहे, पहिलं बटन आहे, वरच्या साईडला पंजा फर्स्टला आहे, तर त्याला बटन दाबून आपण वसंतदादा चव्हाण यांना निवडून द्यावं अशी मी विनंती करते. धन्यवाद.